तर अजित पवारांचा हा अपघात संशयास्पद असल्याचं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांची जनतेमध्ये क्रूर प्रतिमा आहे म्हणून त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सभा न घेण्याचा निर्णय घेतला असा घणाघात सपकाळांनी केला। तर जेवढी तत्परता उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी दाखवली त्यापेक्षा जास्त तत्परता या अपघाताच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी दाखवली पाहिजे होती असं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलेलं आहे। एकंदरीत हा सर्व जो घटनाक्रम आहे हा संशयाच्या दिशेने हा घेऊन जाणार आहे। त्यामुळे एखादा अपघात जेव्हा होतो आणि एखाद्या मोठ्या नेत्याचा जेव्हा अपघात होतो तेव्हा तो अपघात का झाला याचा कार्यकारण भाव समोर आला पाहिजे। या अनुषंगाने सरकारनं तातडीनं खुलासा करणं आवश्यक आहे। माहिती वेगवेगळी येतात आहे, अहवाल वेगवेगळे येतात आहे, मात्र आपल्या मुख्यमंत्र्यांनी फक्त केंद्रीय मंत्र्यांना एक चौकशी करण्याच्या संदर्भातलं विनंती पत्र देऊन ते मोकळे झालेले आहेत। या संदर्भामध्ये त्यांनी तत्परता दाखवली पाहिजे। जेवढी तत्परता उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची दाखवण्यात आली, मला वाटतं त्यापेक्षा दुप्पट जी कार्यक्षमता आणि तत्परता या अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगाने दाखवण्यात जाणं आवश्यक आहे। अजित पवारांचा अपघात झालेलं विमान मुंबईमध्ये आणणार आहे। अपघाताच्या ठिकाणाहून विमानाचे भाग मुंबईला आणणार आहे। प्रशासनाच्या वतीने हे विमान आज मुंबईला आणणार असल्याची माहिती आहे। त्या संदर्भातल्या हालचाली सुद्धा सुरू आहे। तर अजित पवारांचा अपघातग्रस्त विमान आता मुंबईला आणलं जाणार आहे। प्रशासनाच्या वतीने हे विमान मुंबईला आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।